नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या अध्ययनस्तराविषयी बोलणार आहोत। तो स्तर म्हणजे हाच्याशिवाय बेरीज म्हणजेच बिनहाच्याची बेरीज। स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बिनहाच्याची बेरीज। शिक्षक मित्रांनो, आपण मुलांना 2 अंकी सोपी बेरीज करायला शिकवतो। काही मुले बेरीज सोडवतात, पण काही मुले चुकतात। अनेकदा गोंधळ उडतो, नाही का? पण काळजी करू नका। आज आपण स्थानिक किमतीचा वापर करून हे गणित एकदम सोपं करणाऱ्या 3 मस्त पद्धती पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। असं होतं ना, बेरजेची गणित करताना मुलं खूप चुकतात। कधी आडव्या मांडणीत, कधी उभ्या मांडणीत। छोट्याशा चुकीमुळे सगळं उत्तर चुकतं। ही खूप कॉमन समस्या, पण यावर अगदी सोपे आणि प्रभावी उपाय आहेत। पण या चुकांचे मूळ कारण आहे तरी काय माहिती आहे? ते आहे स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू। या संकल्पनेत होणारा गोंधळ, दशक म्हणजे काय आणि एकक म्हणजे काय हे जर मुलांच्या लक्षात आलं नाही, तर मग आकड्यांचा खेळ त्यांना अवघड वाटायला लागतो। म्हणूनच नुसतं उत्तर बरोबर येण्यापेक्षा ती संकल्पना समजणं खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग बघूया आपली पहिली पद्धत। आपली पहिली पद्धत आहे स्थानिक किंमत। ही पद्धत थेट समस्येच्या मुळावरच घाव घालते, म्हणजे स्थानिक किमतीवर। यात आपण संख्यांना फक्त आकडे म्हणून नाही बघणार, तर त्यांची खरी किंमत काय हे समजून घेणार आहोत। तर एक उदाहरण घेऊया। 47 अधिक 32। चला आता या आकड्यांना फोडूया आणि बघूया आत काय दडलंय ते। हे बघा किती गंमत आहे। 47 म्हणजे काय? 4 दशक म्हणजे 40 आणि 7 सुटे। तसंच 32 म्हणजे 3 दशक म्हणजे 30 आणि 2 सुटे। आता बघा खेळ किती सोपा झाला। तसंच 32 म्हणजे 3 दशक म्हणजे 30 आणि 2 सुटे। बघा आता खेळ किती सोपा झाला। दशकांची बेरीज दशकांसोबत करूया। 40 अधिक 30 झाले 70 आणि एककांची बेरीज एककांसोबत 7 अधिक 2 झाले 9। आता फक्त दोघांना एकत्र करायचे। 70 अधिक 9 उत्तर आलं 79। पाहिलं? काहीच अवघड नाही, फक्त संकल्पना स्पष्ट हवी। आता वळूया दुसऱ्या पद्धतीकडे। ही पद्धत तर विशेषतः लहान मुलांसाठी एखाद्या जादूच्या खेळासारखीच आहे, कारण इथे आपण अंक आणि गणित अक्षरशः डोळ्यांसमोर उभं करणार आहोत। चला यासाठी एक नवीन उदाहरण घेऊया। 25 अधिक 33। बघूया हे गणित चित्रांच्या आणि वस्तूंच्या मदतीने कसं खेळता खेळता सुटतं ते। येथे बघा, आपण दशकासाठी वापरले आहेत मण्यांच्या माळा आणि एककांसाठी सुटे मणी। 25 म्हणजे काय? तर 10 मण्यांच्या 2 माळा आणि 5 सुटे मणी। आणि 33 म्हणजे 10 3 माळा आणि 3 सुटे मणी। आता काय करायचं? फक्त सगळ्या माळा एकत्र मोजायच्या आणि सगळे सुटे मणी एकत्र, म्हणजे एकूण झाल्या 5 माळा आणि 8 सुटे मणी। एकदम क्लिअर पिक्चर डोळ्यासमोर उभं राहतं। आता काय करायचं? फक्त सगळ्या माळा एकत्र मोजायच्या आणि सगळे सुटे मणी एकत्र, म्हणजे एकूण झाल्या 5 माळा आणि 8 सुटे मणी। एकदम क्लिअर पिक्चर डोळ्यासमोर उभं राहतं आणि याचंच रूपांतर आपण आपल्या उत्तरात करणार। 5 माळा म्हणजे 5 दशक म्हणजेच 50 आणि 8 सुटे मणी म्हणजे 8 एकक। 50 आणि 8 एकत्र केले की उत्तर तयार 58। या पद्धतीमुळे काय होतं, तर मुलांना अंक आणि त्याची किंमत यातला संबंध एकदम पक्का लक्षात राहतो। आणि आता आपली तिसरी आणि शेवटची पद्धत। ही पद्धत मुलांच्या डोक्यात संकल्पना पक्की करण्यासाठी खूपच भारी आहे। यात आपण थेट दशक आणि एकक हे शब्दच वापरणार आहोत। यासाठी आपलं उदाहरण आहे 42 अधिक 23। चला आता या संख्यांना त्यांच्या पूर्ण नावाने लिहूया, म्हणजेच दशक आणि एकक वापरून। हे बघा, पहिली स्टेप किती सोपी आहे। 42 म्हणजे 4 दशक आणि 2 एकक आणि 23 म्हणजे 2 दशक आणि 3 एकक। असं लिहिल्यामुळे प्रत्येक अंकाचं स्थान आणि त्याची किंमत अगदी स्पष्ट दिसते। आता पुढचं काम तर आणखी सोपं।
फक्त सारख्या गोष्टी एकत्र करायच्या. म्हणजे दशकांना दशकांमध्ये मिळवायचे आणि एककांना एककांमध्ये. तर मग 4 दशक आणि 2 दशक झाले 6 दशक आणि 2 एकक आणि 3 एकक झाले 5 एकक. बघा सगळं कसं अगदी व्यवस्थित जुळून आलं ना. आणि आता फायनल स्टेप आपल्याकडे आहे. 6 दशक आणि 5 एकक. 6 दशक म्हणजे 60, 5 एकक म्हणजे 5. दोघांना एकत्र केलं की आपलं उत्तर मिळालं 65. या मांडणीमुळे मुलांच्या डोक्यात स्थानिक किमतीचा पाया एकदम फिट बसतो. तर पाहिलं का, हातच्या शिवायची बेरीज शिकवणं किती सोपं आणि इंटरेस्टिंग असू शकतं. चला तर आपण आज ज्या 3 जबरदस्त पद्धती पाहिल्या त्यांच्यावर एकदा पटकन नजर टाकूया. एक होती आपली पहिली पद्धत, ज्यात आपण संख्या फोडून तिची खरी किंमत पाहिली. दुसरी होती व्हिज्युअल पद्धत, म्हणजे मणी आणि माळा वापरून गणित डोळ्यासमोर उभं केलं. आणि तिसरी पद्धत होती दशक एकक मांडणीची, जी संकल्पना अगदी पक्की करते. या सगळ्या पद्धतींचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहिती आहे का? तो हा की मुलं उत्तर पाठ करत नाहीत, तर ती गणित समजून घेतात. आणि एकदा का गणित सोपं वाटायला लागलं की त्याची भीती जाते आणि आवड निर्माण होते. जरा विचार करा, या साध्या सोप्या बेरजेमधून आपण मुलांच्या लॉजिकल थिंकिंगचा पाया किती मजबूत करतोय. फक्त उत्तर काढणं महत्त्वाचं नाही, तर ते उत्तर शोधण्यातला आनंद शिकवणं हेच खरं शिक्षण नाही का? या 3 पद्धतींचा उपयोग करून विद्यार्थी सहज आणि आनंदाने बेरीज शिकतील आणि हा स्तर पूर्ण करून पुढच्या स्तरावर जातील व निपुणतेकडे नक्कीच वाटचाल करतील. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण विविध वस्तू वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करणे या स्तरासाठी काही उपक्रम पाहणार आहोत. बिनहच्च्याची बेरीज ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगूया. बेरीज म्हणजे काय यासाठी शिक्षकांनी केलेली उपाययोजना या संदर्भात आपण यापूर्वीचे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिनहच्च्याच्या बेरजा करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम पाहूया. चला तर मग बघूया. पहिला उपक्रम आहे विविध वस्तूंचा वापर करून बेरीज करणे. 2 अंकी संख्यांची बेरीज. चित्र मोजा व समजून घ्या. अतिशय उपयुक्त व सोप्या पद्धतीने आज शिकूया 2 अंकी संख्यांची बेरीज. अतिशय उपयुक्त व सोप्या पद्धतीने आज शिकूया 2 अंकी संख्यांची बेरीज. आपण 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे एकक दशक लिहिलेले कोणतेही उदाहरण कार्ड घेऊया. 32 अधिक 25. मित्र हो, विद्यार्थ्यांना एकक आणि दशक ओळखल्यानंतर सर्वप्रथम एकक स्थानची बेरीज करायची आणि मगच दशक स्थानच्या अंकांची बेरीज करायची असते हे समजावून सांगा. प्रथमतः एककाच्या घरातील 2 आणि 5 ची बेरीज करूया. 2 संख्येसाठी 2 चेंडू आणि 5 संख्येसाठी 5 चेंडू घेऊया. आता सर्व चेंडू मोजूया. 1 2 3 4 5 6 7. उत्तर 7 आले. वस्तू एकत्र मोजणे म्हणजेच बेरीज करणे ही संकल्पना स्पष्ट केली. आलेली बेरीज उत्तराच्या रकान्यात लिहा. आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. दशकाच्या घरातील 3 अंकासाठी 3 चेंडू घेऊया. 2 अंकासाठी 2 चेंडू घेऊया. आता एकत्र मोजूया. 1 2 3 4 आणि 5. उत्तर आले 5. उत्तर दशकाच्या घरात लिहूया. अशा प्रकारे आपण 2 अंकी संख्यांची बेरीज समजावून घेतली. शिक्षक मित्र हो, आपण प्रत्येक उदाहरण सोडवताना जेव्हा ही कृती विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष काही गटाकडून करून घेतो तेव्हा मुलांना दशक आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज वस्तू मोजून कशी करतात ह्या संकल्पना लक्षात यायला लागतील. शिक्षक मित्र हो, जेव्हा आपण या प्रकारे प्रत्येक संख्येची एकक दशकाप्रमाणे विद्यार्थ्यांकडून वस्तू वापरून फोड करून घेतो आणि आलेले उत्तर लिहायला सांगतो तेव्हा विद्यार्थ्यांना सरावाने एकक आणि दशक हे स्थान देखील समजायला लागते. त्याचबरोबर 2 अंकी संख्यांची बेरीज म्हणजे काय ही संकल्पना दृढ होण्यास मदत होते. आपल्याला लक्षात एवढेच ठेवायचे आहे की सराव सर्व गटात करून घेणे आवश्यक राहील. त्यासाठी आपण गट पद्धतीचा किंवा जोडी पद्धतीचा वापर करू शकतो. शिक्षक मित्र हो,
2 अंकी संख्यांची बिनहच्चाची बेरीज ही संकल्पना आज मी गोष्टी रूपात तुम्हाला सांगणार आहे. विचार करा, गणिताचं एक साधंसं उदाहरण, पण ते सोडवण्याची पद्धत ती अगदी अनपेक्षित आहे आणि खूप हुशारीची आहे. शिक्षक मित्र हो, आज आपण सोनू, ससा आणि गाजराची शेतीमधील एक छोटीशी गोष्ट पाहणार आहोत. पण ही दिसते तेवढी साधी गोष्ट नाही हा. बरोबर, कारण या साध्या दिसणाऱ्या गोष्टीत संख्यांकडे बघण्याचा एक खूप मोठा दृष्टिकोन दडलेला आहे असे मला वाटते. हा दृष्टिकोन फक्त मुलांच्या गणितापुरता मर्यादित नाही, तर तो मानवी बुद्धी कशी विकसित होते याचे एक छोटंसं मॉडेल आहे. या गोष्टीत फक्त 25 अधिक 4 बरोबर किती होतात हे पाहणे नाही, तर त्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठीची विचार प्रक्रिया जी आहे तिचा शोध घेणे आहे. चला मित्र हो, आज एक मस्त गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे सोनू नावाच्या एका हुशार असलेल्या सशाची आणि त्याच्या शेतातील गाजरांची. हो, त्याच्याकडे ना ही गाजरे मोजण्याची एक भन्नाट युक्ती आहे. तर हा आहे आपला सोनू. किती गोड आहे ना तो. एका सुंदर हिरव्यागार शेतात राहतो. त्याला ना गाजरं म्हणजे जीव की प्राण, म्हणूनच त्याने स्वतःशी अशी एक गाजराची शेती केली आहे. तर झालं असं, सोनूच्या शेतात आधीपासूनच 25 गाजरे होती. 25 संख्या लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण आपली सगळी गंमत इथूनच सुरू होणार आहे. पण आपलं मन कुठे भरतं. सोनूला वाटलं अजून थोडी गाजरे लावावी तर खूप मजा येईल, म्हणून त्याने शेतात आणखी 4 गाजरे लावली. आता खरा प्रश्न पडतो की सोनूच्या शेतात आता एकूण गाजरे किती? गाजरे किती झाली असणार? तू आता हे कसं मोजणार? सगळे गाजरे परत उपटून 1 2 3 4 असं मोजणार का? तर नाही, अजिबात नाही. आपला सोनू हा ना एकदम हुशार आहे. सगळं काही पहिल्यापासूनच मोजायची काहीच गरज नाही. त्याच्याकडे एक सोपी पद्धत होती. त्याच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली. तो स्वतःशीच म्हणाला, माझ्याकडे आधी 25 गाजरे आहेत हे मला माहीत आहे, मग मी हे परत का मोजू? अजून मी थेट 25च्या पुढे मोजायला सुरुवात करतो. काय हुशारी आहे ना सोनूची. आणि हो, जी युक्ती सोनूने वापरली ना तिलाच म्हणतात पुढे मोजण्याची पद्धत. म्हणजे कसं, जी मोठी संख्या आपल्याला माहित आहे तेथूनच पुढे मोजायला सुरुवात करायची. सोपं आहे ना. मग सोनूने काय केलं माहित आहे का? तो 25 या आकड्यावर उभा राहिला आणि तिथून पुढे 4 उड्या मारायला तयार झाला. प्रत्येक ओळी म्हणजे एक नवीन नवीन गाजर. तर चला आपण हे जाऊया त्याच्यासोबत. ही मारली पहिली उडी, पोहोचला 26 वर. मग मारली दुसरी ओळी, पोहोचला 27 वर. मग तिसरी, पोहोचला 28 वर. आणि मग शेवटची उडी मारल्यावर तो पोहोचला 29 वर. वा! तर मग अशा 4 मजेशीर उड्या मारल्यानंतर आपला सोनू नक्की कोणत्या संख्येवर पोहोचला? मजेशीर उड्या मारल्यानंतर आपल्याला सोनू नक्की कोणत्या संख्येवर पोहोचला असेल? अगदी बरोबर, 29. हीच आहे त्याच्या गाजराची एकूण संख्या. म्हणजेच 25 मध्ये 4 मिळवले की होतात 29. आणि हे उत्तर बघून सोनू तर इतका खुश झाला, तो आनंदाने ओरडला, म्हणाला, वाव, आता माझ्याकडे 29 गाजरे आहेत. त्याची मेहनत खरंच फळाला आली होती. अशा प्रकारे आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करून आपले विद्यार्थी निपुण करू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी जे विविध उपक्रम घेतले जात आहेत त्यामध्ये स्तर क्रमांक 24 मध्ये संख्येची स्थानिक किंमत संकल्पना वापरून विद्यार्थ्यांना 0 ते 99 पर्यंत उत्तर येणारी बिनहच्चाची बेरीज शिकवायची आहे. बऱ्याचदा काय होतं, उदाहरण सोडवताना जेव्हा विद्यार्थी गणिताची मांडणी करतात तेव्हा चुका करतात. म्हणजे उदाहरणार्थ 35 अधिक 3. आता याची मांडणी करताना मी वर्गात अनुभवले की विद्यार्थी एककाच्या घरातला अंक दशकाच्या घरात लिहितात. असा गोंधळ होऊ नये यासाठी मी एक खेळातून आनंददायी शिक्षण हा उपक्रम घेतला आहे. या खेळासाठी मी 2 सोंगट्या घेतल्या आहेत. त्यात एका सोंगटीवर 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक व 0 हे अंक घेतले आहेत. तर दुसऱ्या सोंगटीवर 1 एकक,
2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक व 0 हे अंक घेतले आहेत. चला तर मग सोंगट्यांच्या सहाय्याने विद्यार्थी कशी बेरीज करतात ते वर्गात जाऊन बघूयात. तर मित्रांनो, करायची खेळायला सुरुवात. काय आहे आपल्या खेळाचे नाव? व्हेरी गुड. चल बरं, आता निळकंठ सोंगट्या टाक बरं. काय संख्या आली? 3.3 एकक. व्हेरी गुड. आता याची मांडणी कशी करशील? 3 दशक आहे म्हणून दशकाच्या घरात 3 लिहिणार. 3 एकक आहे म्हणून एककाच्या घरात 3 लिहिणार. बरोबर. लिही बरं. बरोबर. परत सोंगट्या टाक. काय संख्या आली? 3.1 एकक. व्हेरी गुड. लिही बरं. कशी मांडशील? 3 दशक आहे म्हणून दशकाच्या घरात 3 लिहिणार. एकक आहे म्हणून एककाच्या घरात 1 लिहिणार. व्हेरी गुड. लिही बरं. आता कर यांची बेरीज. काय उत्तर आलं? 64. किती दशक आणि किती एकक? 6.4 एकक. व्हेरी गुड. आता पूनमला दे बरं सोंगट्या. काय संख्या आली पूनम? 1.4 एकक. कशी मांडणी करशील? दशकाच्या घरात 1 लिहिणार. एककाच्या घरात 4 लिहिणार. व्हेरी गुड. परत सोंगट्या टाक बरं. काय संख्या आली? 3.2 एकक. कशी मांडणी करशील? 3 दशक आहे म्हणून दशकाच्या घरात 3 लिहिणार. 2 एकक आहे म्हणून एकाच्या घरात 2 लिहिणार. व्हेरी गुड. बरोबर. करा बरं आता यांची बेरीज. काय उत्तर आलं? 46. म्हणजे किती दशक आणि किती एकक? 4.6 एकक. व्हेरी गुड. कशी बेरीज केली तू? गोटे मोजून. व्हेरी गुड. शिक्षक बंधू भगिनींनो, अशाच प्रकारे विद्यार्थी खेळाच्या सहाय्याने बेरजेचा सराव करतात. यामुळे काय होतं? विद्यार्थी मजेने बेरजा करतात. त्यांचा सराव पण होतो व त्यांना कंटाळा पण येत नाही. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एककाच्या बाजूचे घर दशकाचे असते हे सरावाने कळते व त्या अंकांचे स्थान पण विद्यार्थ्यांच्या लक्षात येते व सरावामुळे अशा पद्धतीच्या चुका होत नाहीत. अशा प्रकारे खेळातून बेरीज शिकल्यास विद्यार्थ्यांचा अपेक्षित स्तर प्राप्त होण्यासाठी निश्चितच मदत होईल. धन्यवाद.